अमोल मिटकरी यांनी आमच्यावरती मेहरबानी केली नाही। नामदार भरत गोगावले यांना मंत्री आमच्या मुख्य नेत्यांनी केले। ज्याचे आमदार जास्त त्याचाच पालकमंत्री हे साधं सूत्र समजत नसेल तर अमोल मिटकरी यांनी राष्ट्रवादीच्या प्रवक्ते पदावरती राहू नये। शिवसेना जिल्हा संघटक विजयाप्पा सावंत यांनी राष्ट्रवादीचे अमोल मिटकरी यांचा घेतला समाचार। मंत्रिमंडळाचा विस्तार झालाय, मात्र पालकमंत्री पदावरून अजूनही महायुतीत रस्सीखेच होण्याची शक्यता निर्माण झाली असून यातच आता कोणत्या जिल्ह्यात कोणाचा पालकमंत्री होणार या चर्चा सुरू झाल्या असतानाच रायगड जिल्ह्यामध्ये शिवसेना पक्षाचा पालकमंत्री व्हावा अशी मागणी जोर धरत असताना राष्ट्रवादीचे आमदार आणि प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी काल बोलत असताना महाराष्ट्र स्त्री तत्वाचा सन्मान राखणार आहे, त्यामुळे रायगडच्या पालकमंत्री अदिती तटकरे असाव्यात अशी मागणी करत त्यांनी एक प्रकारे शिवसेनेचे कॅबिनेट मंत्री भरत गोगावले यांच्या विरोधात भूमिका घेतल्याची भावना दिसत असताना भरत गोगावले यांची मंत्री बनण्याची इच्छा होती आणि त्यांची इच्छा पूर्ण केली अशी उपरोक्त टीका केली। यावर आता महायुतीत वातावरण तापले असून अमोल मिटकरी यांना शिवसेनेच्या वतीने सडेतोड उत्तर देण्यात आले आहे। शिवसेनेचे दक्षिण रायगड जिल्हा संघटक विजयाप्पा सावंत यांनी अमोल मिटकरींचा समाचार घेतला असून ज्याचे जास्त आमदार त्याचाच मुख्यमंत्री हे सूत्र ठरले असून तसेच ज्या जिल्ह्यात ज्या पक्षाचे आमदार जास्त त्याचाच पालकमंत्री हे साधं सूत्र अमोल मिटकरींना माहिती नसेल तर त्यांनी राष्ट्रवादीच्या प्रवक्ते पदाचा राजीनामा द्यावा आणि बाजूला व्हावा असा सल्ला दिलाय। त्यामुळे येणाऱ्या काळात पालकमंत्री पदावरून रायगड जिल्ह्यात पुन्हा एकदा वातावरण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे। ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज, महाड, रायगड। रायगडच्या जागेवरून भरत गोगावले आणि तटकरेंमध्ये वाद सुरू आहेत, आरोप करतात ते नाही, गोगावलेजींचा मागच्या वेळेस त्यांचा तो मनात जसं मंत्रिपदाची त्यांची इच्छा होती ती पूर्ण केली, तशीच त्यांची पालकमंत्री होण्याची पण इच्छा होती, पण आता शेवटी हा निर्णय तिन्ही पक्षाचे नेते एकत्र येऊन करतील। होईल का इच्छा पूर्ण वाटतं तुम्हाला? तिन्ही पक्षाच्या नेत्याच्या मनात असलं तर होईल, नाहीतर मग आदितीताईंनी पण चांगल्या पद्धतीने पालकमंत्री पद रायगड जिल्ह्याचं सांभाळलेलं आहे। बघूयात, आपण जर स्त्रीत्वाचा सन्मान करणारा महाराष्ट्र आहे असं म्हणतो तर आदितीताई असल्या पाहिजे पालकमंत्री असं मला वाटतं। पण मग राष्ट्रवादी मुळात आमदार साहेब 4 वेळा या ठिकाणी निवडून आलेले आहेत आणि त्यांना जर का मंत्री कोणी केले असेल तर मुख्य नेते आमचे शिवसेनेचे मुख्य नेते माजी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी केले। कुठल्या अमोल मिटकरींनी काय आमच्यावरती मेहरबानी केलेली नाही, ते त्यांचं योगदान आहे। त्यांचं या मातीसाठी या समाजासाठी सर्वसामान्य घटकासाठी जे काही त्यांचं योगदान आहे त्याच्यासाठी त्यांनी शिंदे साहेबांनी त्यांना मंत्री केलेला आहे। राहिला प्रश्न पालकमंत्री पदाचा, एक साधं सूत्र ठरलेलं आहे, ज्याचे आमदार जास्त विधानसभा सदस्य जास्त त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र महाराष्ट्रामध्ये ठरलेलं आहे। तसंच जिल्ह्यामध्ये ज्याचे आमदार जास्त त्याचा पालकमंत्री हे साधं सोपं सूत्र आहे आणि हे जर सूत्र अमोल मिटकरींना कळत नसेल तर त्यांनी प्रवक्ते पदाचा राजीनामा द्यावा आणि बाजूला व्हावं।